10th स्टेट बोर्ड असेल किंवा CBSE बोर्ड असेल, त्याच पद्धतीमध्ये 12th असेल किंवा MHCETच्या एक्झाम्स असतील, प्रत्येक वर्षाच्या स्टुडंट्सला शिकवताना स्पेसिफिक अप्रोच तुमचा बदलत जातो? नाही, आपण नक्कीच अप्रोच बदलतो. कारण आता आपण ह्याला कॅटेगराईज करूयात थोडंसं. 10th स्टेट बोर्ड आणि 10th CBSE ही एक कॅटेगरी झाली. 12th स्टेट बोर्ड आणि CET ही एक कॅटेगरी झाली. स्टेट बोर्डचा पेपर जो आहे तो टेक्स्टबुक बेस्ड असतो. त्याच्यामध्ये थोडंसं आपण आउट ऑफ कॉन्टेक्स्ट क्वेश्चन असे जास्त विचारत नाहीत. म्हणजे जर एखाद्या मुलाने टेक्स्टबुक 101% कम्प्लिटली व्यवस्थित प्रिपेअर केलं तर तो 40 पैकी 35 मार्क आरामात मिळवू शकतो. CBSE मध्ये तुम्ही 50% पर्यंत स्कोअर आणू शकाल फक्त NCERT वरती, पण जर तुम्हाला 80-90% पर्यंत जायचं असेल तर गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे आमचा टीचिंगचा अप्रोच पण चेंज होतो. मग टीचिंगमध्ये आम्ही आमचे जे टॉपिक वाईज टेस्ट असतात त्याच्यामध्ये मग आम्ही आधी तर सगळ्यात पहिली गोष्ट स्टेट बोर्डला आम्ही टेक्स्टबुकच प्रिपेअर करून घेतो मेनली. तेच मल्टिपल टाइम्स रिवाइज करून घेतो. म्हणजे मुलांचे 40 पैकी 35 मार्क फिक्स होतात. पुढचे 5 मार्क मुलांना स्वतःला डोकं लावायचं, मग तिथेच तर टॉपर डिसाईड होतो असं आहे. आणि CBSE मध्ये मात्र आम्ही मग असर्शन रिझनिंग बेस्ड क्वेश्चन झाले, कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन आले, केस स्टडी बेस्ड क्वेश्चन झाले, हे मग आम्ही मुलांची तयारी करून घेतो.